मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या शताब्दी महोत्सव शुभारंभात उपस्थित आहे। त्याचबरोबर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या राज्यस्तरीय परिषदेला देखील ते हजेरी लावणार आहेत। दरम्यान हॉटेल फेअरमाउंट इथल्या अमित शहांच्या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहांच्या कारमधून प्रवास केला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, काय अपडेट्स? सौरभ, आपण जर बघितलं तर आज अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा यांचे 2 कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। दोन्ही सहकार विभागाशी संबंधित कार्यक्रम आहे। आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक राष्ट्रीय परिसंवाद सहकार या विषयावर आयोजित करण्यात आला आहे। ते मुंबईच्या एअरपोर्ट परिसरात असलेल्या फोरमॉन्ट या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी अमित शहा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे कार्यक्रमस्थळी। आणि मात्र एक प्रामुख्यानं जी बाब निदर्शनास आली आहे ती अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांच्या आज त्यांच्या या कार्यक्रमाला अमित शहा यांच्या कार्यक्रमात उपस्थित नाही, तर दुसरीकडे अमित शहा यांच्याच गाडीतनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवास केलाय। कुठतरी एकीकडे जे सांगितलं जात आहे की माळेगाव, बारामतीमधल्या माळेगावमध्ये जी साखर कारखान्याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट हे 2 गट आमने सामने निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक चुरशीची झाली असल्यामुळे पूर्ण वेळ अजित पवारनी त्या निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे। मात्र असं असतानाही सहकार विभागाचा हा कार्यक्रम आहे आणि अशा परिस्थितीत अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि अजित पवार यांनी गैरहजर राहिल्यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे, राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। यापूर्वी देखील अशी परिस्थिती आणि असं चित्र बघायला मिळालं होतं की केंद्रीय नेत्यांच्या दौऱ्यात अजित पवार हे अनुपस्थित होते। सध्या राज्यातील राजकारण आपण बघितलं तर महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षामध्ये फारसं काही आलबेल दिसून येत नाही आणि कदाचित अजित पवार यांना याचमुळे अमित शहा यांच्या स्वागतासाठी अनुपस्थित राहायची संधी ही माळेगाव निवडणुकीमुळे मिळाली का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। निश्चितच यावर लक्ष ठेवून असतात। याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद अक्षय।